फुकट वस्तू मिळाली की तिची किंमत अजिबात कळत नाही आणि तीच वस्तू विकत घ्यायला लागले वाटतं बापरे किती महाग आहे ही. तर मंडळी मी आज गेली होती जेऊरला आणि जेऊरवरून येता येता एवढा उशीर झाला होता, कुठंही स्टॉप न घेता एकदम तडा 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 आली. पण या कवटाच्या झाडाखाली आल्यावर मन काय आवरलं नाही माझं. इतकी कवट पडले होते खाली, इतके एकदम कवटाचा सडा झाला होता. तर हेच कवट शहरात किती महाग विकले जातात बघा ना. आणि इकडं सडून गेलेत सगळे, कुजून कुजून गेलेत, त्याला कोण सुद्धा बघत नाही. मला बघून वाईट वाटलं. मग येताना माझं मन आवरलं नाही म्हणून मी घेतलं. म्हटलं हे पण सिजनेबलच फळं असतं बरं का, वर्षातून एकदाच येतं हे. म्हटलं एक आता आलीचे रस्त्याने या चालत तर घेऊन जावावे. दोन तीन गोळा केले. मागच्या वेळेला एकदा एका व्हिडिओमध्ये मला कोणीतरी कमेंट केली होती की ह्याची चटणी छान होते. मी चटणी पण बनवून बघेल आणि एखादं मुरायला पण ठेवेल गुळ घालून. तर एवढं छान वाईब येत होते हे रस्त्याने चालताना. रील बनवायचं मन आवरलं नाही माझं, मग मी रील पण बनवलंय एक दोन. पण मध्येच असं व्हायचं कोणी आलं ना की कन्फ्युजन होऊन जायचं. म्हणजे एकदम कसं होतं की आपण त्या क्षेत्रात काम करतोय पण इतरांना माहीत नसतं ही काय करते. त्या गोंधळात माझं गाणं विसरून जात होतं. तर रील बनवत बनवत घरी आली आणि माझं हे छोटंसं पिल्लू माझी वाट बघत बसलं होतं घरी. तर मी जेऊरला गेली होती आणि मला लिफ्ट दिली एका फॉलोवर दादानी. खूप छान वाटलं बरं का त्यांना भेटून. गाड्यांच्या गोंधळात फटेवर खूप वाट बघत बसली होती. अर्ध्यापर्यंत एका बाईकवाल्याकडून लिफ्ट घेतली आणि योगायोगाने पुढे गेल्यावर ते दादा भेटले. तर फॉलोअर्स निघाले. त्यांनी माझे व्हिडिओ बघितले होते त्यामुळे त्यांनी मला ओळखलं. खरं तुम्ही मला माझे व्हिडिओ बघता म्हणून ओळखता आणि मला समोरून तुम्ही कोण आहे ते माहीत नसतं, त्यामुळं मला पटकन ओळखता येत नाही. कमेंटमध्ये फक्त तुमच्या कमेंटच दिसतात, थोडी तुमचे चेहरे वगैरे कळतात. तर कधी नाही ओळखलं कुणाला तर सॉरी बरं का. आणि भेटून दादांना छान वाटलं. सोमवारपासून लाईट नव्हती, आज लाईट आली. किती दिवस झाला, आज शुक्रवार आहे. एवढे दिवस झाला आमच्यात लाईट नव्हती. कसा कसा मोबाईल कुठून कुठून चार्जिंग करून आणत होती आणि व्हिडिओ अपलोड करत होती, माझं मला माहिती. तर मी आमची चिंटुली पिंटुली दाखवते तुम्हाला. पाठबोकड झाली माझ्या शेळीला, दाखवते तुम्हाला काय करते. चप्पल घालते, लय कचरा झालाय तिकडं, आज कचराच उचलला नाही तिकडचा मी. तर हीच ती माझी चिंकुडी आणि हिला झालेली 2 बाळ, एक पाठरू आणि एक भोकड झालेले. म्हणजे एक मुलगा एक मुलगी झाली बरं का. आणि आता हिची घाणेरडी सवय तर तुम्हाला माहितीच आहे, मी वेळोवेळी व्हिडिओमध्ये सांगितलेली. आता परत परत तेच काय सांगत. तर ही पिशवी सोडून आता पिलं सोडलेत प्यायला मी.